मित्रों, सामाजिक सेवा, सामाजिक कार्य या अनुषंगानं काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत. आता सर्वसाधारणपणे आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी काही कामं करतो. आपल्या स्वतःसाठी धन मिळवण्यासाठी काही कामं करतो. कोणी व्यापार करते, कोणी नोकरी करते, कोणी व्यवसाय करते. ते वैयक्तिक हितासाठी ह्या सगळ्या गोष्टी माणसं काम करतात आणि त्या काम करत असताना त्यांनी ठरवलेले असते की मला मोबदला इतका द्यायला पाहिजे आणि तो मोबदला घेऊन जे काम करतात हा एक कामाचा प्रकार आहे. त्यातूनही सेवा घडते, पण त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये त्याचा पैसा घेत असतात. पण काही जण जे सामाजिक कार्य करतात ते विना मोबदला करतात. काही समाजाकडून काही घेत नाहीत. समाजालाच जे काही शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करतात. हे या अर्थाने ही सेवा आहे आणि हे समाज कार्य आहे. या सामाजिक कार्य आणि समाजसेवेबद्दल काही जणांना काही मनामध्ये प्रश्न असतात. काही जणांचे प्रश्न आहेत, त्या संदर्भानं आपण चर्चा करूया. काही जणांचं असं म्हणणं आहे की सर, सामाजिक कार्य आम्ही करू इच्छितो आणि करण्याचा प्रयत्न पण केला, पण लोक बरोबर नाहीत. असहकार्य करतात, अडथळे आणतात, टीका करतात, शंका घेतात तुमच्या कामाबद्दल. तर असं असेल तर मग समाजालाच गरज नसेल तर मग हे करायचं कशासाठी? तर म्हणजे अडथळे आणणारे, असहकार्य करणारे, अडथळे आणणारे जसे असतात, असहकार्य करणारे जसे असतात, सहकार्य करणारे असतातच ना. आपण तुम्ही काळी बाजू न बघता तुम्ही पांढरी बाजू बघायला शिका. किती सोबत नाहीत हे बघत बसण्यापेक्षा किती सोबत आहेत आणि त्यांचा विचार करायला शिका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही गैरसमजातून सुद्धा तुम्हाला असहकार्य करतात काही माणसं आणि हे गैरसमज त्यांच्या काळाच्या ओघामध्ये ते गैरसमज दूर होऊ शकतात. तर आपण आपलं काम करत पुढे जायचं असते, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही ज्याला असहकार्य म्हणता, कदाचित काय असते माहिती आहे का, त्यांच्या काही अडचणी असतात, समस्या असतात, प्रश्न असतात. त्यावेळेस ते त्या कामामध्ये ते गुंतलेले असतात. तिथे गुंतल्यामुळे एका वेळी व्यक्ती 2 ठिकाणी राहू शकत नाही ना. त्यामुळं तो आपल्याला असहकार्य करतो असा विचार करण्याची गरज नाही. त्याला भेटल्यानंतर तो जो काही सांगतो, जो काही बोलतो, त्यातूनही आपल्याला बोध घेता येतो आणि तो काही बोध सुद्धा आपल्यासाठी गायडन्स असते. आता मी माझा अनुभव सांगतो. गेल्या 25 वर्षापासून ज्ञानदीपाची दीपावली हा कार्यक्रम दरवर्षी माझ्या गावी नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे आयोजित करत असतो. तर एका व्यक्तीने मला काल सांगितलं होतं की शाहिरीचा कार्यक्रम ठेवा, सुचवलं त्यांनी. मग छान राहील म्हटलं, मग काय हरकत नाही. म्हणजे मी शाहिराला भेटायला गेलो मांजरमला. माझ्यासोबत नागेश भोपाळे, शिवाजी भोपाळे, विकी, हे असे माझे पुतणी पण होते. सोबत सहज भेटून येऊ म्हणून मी गेलो आणि त्यांची भेट घेतली, त्यांना सगळं सांगितलं आणि ते तयारही झाले. आता ज्यांनी सांगितलं होतं तो कार्यक्रमाला नव्हता असं काही नसते. म्हणजे ते असहकार्य थोडंच असते. त्यांनी सांगितलं ना, हे सुचवलं, आपल्याला
कार्यक्रम छान झाला, हे सुचवणं सुद्धा कोणीतरी एखादी गोष्ट. आपण एरवी गावातल्याच कलावंतांना जास्तीत जास्त संधी देणारा कार्यक्रम घेत होतो. तर त्यावेळेस तिथं त्यांना सुचवलं. मग ज्ञानदीपाची दीपावळीच्या आदल्या रात्री आम्ही तो कार्यक्रम घेतला आणि गावातल्याही काही जणांना संधी त्यामुळे मिळाली. ते जर शाहिरी मिळाली नसती तर गावातले कलावंतही त्याच्यामध्ये सहभागी झाले असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला बायलेकीच्या लेकरं आणि गावातली लेकरांसाठी पण सांस्कृतिक कार्यक्रम असतो, तिथेही संधी असतेच त्यांना. तर मला सांगायचं आहे की आपण त्या घटनेकडे नकारात्मक न बघता सकारात्मक बघायला तुम्ही शिका. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की टीका केली जाते असा एक प्रश्न आहे. टीका ही कोण करते हा एक विचार करा. टीका ही तुमच्यासारखंच एखादं काम करणारा माणूस करतो का हा एक विचार करा. ज्याला काम तो करतच नसेल, निष्क्रिय आहे, त्याचं काही शून्य योगदान आहे समजा, त्याच्या टीकेला काहीच अर्थ नाही ना. दुसरी गोष्ट, एखादं चांगलं कामही करतो, चांगला ज्ञानी माणूस आहे आणि सांगत असेल की हे तुमचे दोष आहेत, या गोष्टी सुधारा तुम्ही, तर आपण त्या जर योग्य असतील, सुधारणा योग्य असतील आणि तुमची सुधारणा करण्यासाठीची तुमची पण पात्रता पाहिजे, तुमची पण क्षमता पाहिजे, तुमच्याकडे ते कौशल्य पाहिजे, तर सुधारणा शक्य आहे. समजा काही जणांना म्हटलं की नाही ह्या गोष्टी त्याच्यात झाल्या पाहिजे, त्याच्यासाठी जर पैसा लागत असेल आणि तो पैसा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते नाही करू शकणार, ते तुमची मर्यादा आहे असं समजायचं आणि ते सोडून द्यायचं. आता राहिला विषय, शंका घेतात त्या कामामागचा यांचा हेतू काय आहे, कोण फुकट करायला आहे, काहीतरी त्याच्या मागे राजकारण करायचं असेल, राजकारणात उभं राहायचं असेल वगैरे, अशा वेगवेगळ्या विचार ते व्यक्त करत राहतात. त्यावेळेस आपल्याला करायचं नाही ना, मग तर आपल्याला माहीत आहे ना, मग सोडून द्यायचं ना. सगळ्याच गोष्टी जर तुम्ही धरून बसलात तर तुम्ही वेडे होऊन जाल. लक्षात ठेवा, सगळाच आपण घरात कचरा ठेवून बसतो का, घराचा उकिरडा होतो. तर तुम्ही सगळ्याच गोष्टी डोक्यात ठेवून बसला तर तुमच्या डोक्याचा उकिरडा होऊन जातो. ह्या डोक्यातल्या ज्या गोष्टी घ्यायच्या असतात तेवढ्याच घ्यायच्या, ज्या सोडून द्यायच्या त्या सोडून देता येणं हे सुद्धा क्षमता आणि कौशल्य आहे, लक्षात ठेवा. आणि बरं, यामागे तुम्ही सेवा करता, सेवेचा काही मोबदला म्हणून जर समजा तुमचं नेतृत्व उदयाला आलं आणि लोकांना ते हवं असलं तर, आणि ती गरज, नेतृत्व सुद्धा एक गरज आहे ना समाजाची. मग समाजकारणातलं नेतृत्व असेल, राजकारणातलं नेतृत्व असेल, अर्थकारणातलं नेतृत्व असेल, सांस्कृतिक क्षेत्रातलं नेतृत्व असेल, धार्मिक क्षेत्रातलं नेतृत्व असेल, वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रातलं नेतृत्व असेल, तर नेतृत्वाची गरजच आहे. नेतृत्व म्हणजे होकायंत्र आहे आणि त्यातून तुमचं या कार्यातून जर एक नेतृत्व तयार होत असेल, समाजाला दिशा देणारं एक होकायंत्र म्हणून तयार होत असेल तर, आणि समाजाला ते जर मान्य असेल तर त्यामध्ये वाईट काहीच नाही ना, वाईट काहीच नाही. तुम्ही त्याकडे कशाला पाहता, नाही माझं हे तेवढा हेतू नसेल तर ठीक आहे, असेल तरी काही वाईट नाही, हा विचार तुम्ही केला पाहिजे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एक जणाने म्हटलं की नाही मी काम करत होतो, मला एक चळवळ सुरू केली होती, थांबलो म्हणलं आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे, अडथळे, असहकार्य, टीका, शंका, गैरसमज, वितंडवाद, ताणतणाव, कंटाळलो म्हणलं, मग थांबलो म्हणलं आता. बरं, आता असा विचार अनेक जण करतात, पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक जण उदरनिर्वाहासाठी, स्वतःच्या करिअरसाठी नोकरी करते, व्यवसाय करते, व्यापार करते, हे घडवण्यासाठी, आपलं जीवन घडवण्यासाठी, स्वतःचं वैयक्तिक, आपल्या कुटुंबाचं. उद्योग, व्यापार, व्यवसाय आपण करतोच ना. ह्या सगळ्या गोष्टी होताना अडथळे येतातच, असहकार्य होतेच, टीका, शंका, ह्या सगळ्या गोष्टी या क्षेत्रातही काम करताना याचा सामना करावाच लागतो ना. म्हणून ते आपण सोडतो का? मग ते सोडत नसतं तर हे का सोडायचं? म्हणजे वैयक्तिक हिताची कामं आपण जर टीका, असहकार्य
ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सोडत नसू वैयक्तिक कामं, तर मग सामाजिक काम एखादं का सोडायचं, हा विचार आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आपल्याला काही रोजच समाजसेवा पूर्ण वेळ, काही जण पूर्ण वेळ समाजसेवेत राहतात, काही जण वर्षातले 4-2 दिवस राहतात. प्रत्येकाने 1-2 दिवस जरी दिले समाजकार्यासाठी तरी काही समाजाचं बऱ्याचशा गोष्टीला फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार, आपल्या आपल्या मर्यादेनुसार आपण समाजकार्यामध्ये थोडा वेळ दिला पाहिजे. आता सामाजिक कार्य म्हणून काय, आपले काही जण उक्तीच्या माध्यमातून समाजसेवा करते, काही जण कृतीच्या माध्यमातून करते. काही जण म्हणते, काही जणांचं असं मत आहे की उक्तीच्या माध्यमातून समाजकार्य करण्याची काहीच गरज नाही. समाजकार्य, उक्ती सुद्धा एक कृतीच असते, आपण हे लक्षात ठेवा. त्याला बोलावंच लागते ना. बघा तुम्ही कोरोना काळामध्ये ज्याला कोरोना झाला होता, एक शब्द बाहेर निघत नव्हता, तेव्हा त्याला हे किती कष्ट पडायला वाटत होतं ना. त्याला ते म्हणजे जसं एखादा हे पुस्तक आहे, हे पुस्तक मला इथं उचलण्यासाठी कृती, पुस्तक उचलून इथं ठेवलं, ही कृती झाली. पण मला बोलण्यासाठी सुद्धा एनर्जी लागते ना. जेव्हा बोलता येत नव्हतं, कोरोना झालं तेव्हा ते कष्ट पडत होते, तेव्हा ती कृती वाटत होती. ते बोलणं सुद्धा एक कृती आहे. पण या बोलण्यातून, या कृतीतून समाजाला काही प्रेरणा मिळणं, म्हणजे समाजाला प्रेरणा मिळणं, समाजाला प्रोत्साहन मिळणं, समाजाला आपल्या बोलण्यातून सन्मान वाढणं, सज्जनाचा सन्मान होणं तुमच्या बोलण्यातून, हे अतिशय गरजेची गोष्ट असते. आपल्या बोलण्यातून समाजाला एक दिशा मिळणं, त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या, त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी काही सहकार्य होणं आपल्या बोलण्यातून अपेक्षित असते. त्याचबरोबर जे काही संघटन आहे, हे समाजकार्य करण्यासाठी संघटन करावं लागतं. काय करावं लागतं तर समाजकार्यासाठी संघटन करावं लागतं. कारण कसं असते, सगळेच जण सगळंच काही देऊ शकत नाही. कारण समाजकार्य करण्यासाठी पैसा लागतो, समाजकार्य करण्यासाठी वेळ लागतो, समाज करण्यासाठी बुद्धी लागते, समाजकार्य करण्यासाठी वेळ लागते, पैसा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. पैसा, वेळ, बुद्धी. आणि हा वेळ देऊन काय करतात, या परिश्रम काही घ्यावे लागतात, काही कामं करावं लागतात. स्वच्छतेचं हे काय काम असते उदाहरण, किंवा एखादी ज्या गोष्टी काही साहित्य संकलित करणाऱ्या गोष्टी लागतात, ते काम कार्यक्रम करण्यासाठी उदाहरण, हे सुद्धा परिश्रमाचंच काम आहे ना. मग परिश्रम करणारा हा सुद्धा एक घटक महत्त्वाचा असतो. पैसा हा तुम्ही पैसा उभा करू शकता. आता मी ज्ञानदीपाच्या दीपावळीमध्ये पैसा देतो, कारण पैसा यासाठी मीच एकटा पैसे का खर्च करतो की इतरांकडून मदत न घेण्याचं कारण माझं आहे की ते आर्थिक व्यवहारामध्ये बऱ्याचशा गुंतागुंती असतात. मग लोक तुम्हाला 10 रुपये देऊन 20 रुपयाचा हिशोब विचारत असतात, आणि ह्या गोष्टी होऊच नयेत. त्यामुळे मुळातून मी माझं एक तत्व म्हणून मी स्वीकारलेलं आहे. तेवढं मी सामाजिक कार्यामध्ये ह्या गोष्टी आजतागत केलेल्या नाहीत. तर तुम्हाला ज्याला जे काही योगदान द्यायचे त्याला योगदान देण्यासाठी तुम्ही प्रेरणा द्या. त्याच्या सामाजिक क्षेत्रात एखादं कोणाला ग्रंथ देऊ इच्छितो असेल तर देऊ द्या त्याला. म्हणजे त्याला काय करायचं असेल तर त्याला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा द्या, आणि तुझ्याच हातानं तूच कर बाबा म्हणून त्याला सांगा. तर पैसा, वेळ, बुद्धी, परिश्रम ह्या गोष्टी, हे सुद्धा योगदान आपल्याला घ्यावं लागतं, आणि त्याशिवाय सामाजिक कार्य पुढे जात नसते. आणि हे देणाऱ्या माणसांची जी इच्छा आहे, किती जणांची इच्छा आहे, त्यानुसार आपल्याला कामाचा व्याप वाढून घ्यायचा. लक्षात येतं काय होते माहिती आहे, नाहीतर आपल्याला जितकी आपली क्षमता आहे, आपलं कौशल्य आहे, आपलं शहाणपण आहे, आणि पुढचे माणसं किती जण या कार्यामध्ये सहभागी आहेत, आणि या सगळ्यांच्या मिळून कोण किती
किती व्यापक स्वरूपात कार्यक्रम होऊ शकतो, काम होऊ शकते, तेवढंच काम आपण हाती घेतलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला त्रास होतो. तर त्यामुळे छोट्या गोष्टी करत राहायच्या. आता उदाहरणार्थ काही जणांना सार्वजनिक कार्यक्रम घेतात. बरं, सार्वजनिक कार्यक्रम घेत असताना मोठ्या स्वरूपात घेतात. ते मोठ्या स्वरूपात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम करावे लागतात, मोठ्या प्रमाणात धन द्यावं लागतं, मोठ्या प्रमाणात सगळ्याच गोष्टीचा वापर लागतो. तर अशा प्रसंगी एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला तेवढं जर नसेल तर आपण छोट्या, आता समजा एक 50 लोकांचाच कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता ना. एखाद्या ठिकाणी 50 लोकांसाठीच आपण, बाबा मला इतक्याच क्षमता आहे तर तेवढ्याच घेऊ शकता. आणि त्यामुळं तुम्ही जर एखादा प्रबोधनाचा कार्यक्रम त्या व्यक्तीला अगोदरच सांगा, इतके लोक राहणार आहेत, संपलं. आणि तुम्ही हेही सांगू शकता, बाबा एवढ्या लोकांना इथं जागा आहे, त्यामुळे एवढ्या लोकांना ज्यांना यायचं असेल त्याने नावनोंदणी करा म्हणून सांगू शकता आणि तेवढ्या लोकांचा कार्यक्रम घेऊ शकता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही लाईट स्पीकरची व्यवस्था करून बाहेरून बसूनही लोक ऐकू शकतात. तर मला हे सांगायचं या निमित्तानं, तर आपल्या सामाजिक सेवा हे आपल्या क्षमतेनुसार करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं काय होतंय, मग तुम्ही काम ते बंद करत नाही. नाहीतर फार हे एवढं शक्य नाही म्हणून तुम्ही थांबता. शक्य तेवढं करा ना. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुमच्या एखाद्या सामाजिक कार्यातून समाजाला काय फायदा होते, तर हे लक्षात ठेवा, अभिव्यक्तीसुद्धा एक समाजाची गरज असते. कोणाला मध्ये ज्या काही कला आहेत, एखादा कार्यक्रम घेतला, काहीतरी म्हणतात किंवा पोरं गाणी म्हणल्यामुळं, पोरं भाषणं केल्यामुळं, पोरं नृत्य केल्यामुळे, एखादी कथा सांगितल्यामुळे. आता मी हे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पोरं आमचे करतात, दरेगावांनी दरेगावच्या बायलिकीचे लेकरं. तर असाही प्रश्न विचारतात, याच्यानं काय फायदा होणार आहे, असा प्रश्न विचारतात. प्रश्न विचारणारे माणसं असायला पाहिजे, कारण प्रश्न विचारणारे माणसं तुमच्या बुद्धीच्या विकासासाठी प्रेरणा देतात. कारण तुम्हाला डोकं चालवावं लागतं ना त्याचं उत्तर द्यायला. आणि डोकं चालवणं म्हणजे बुद्धीचा विकास करण्याचा एक भाग असतो. म्हणून प्रश्न विचारणारे माणसं तुमच्या बौद्धिक विकासासाठी मदत करणारे घटक असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न विचारलेत म्हणून आपल्याला राग येण्याचं काहीच कारण नाही. आणि सामाजिक कार्यकर्ता असताना आपल्याला राग येता कामा नये, आपल्याला अहंकार करता कामा नये, आपल्याला मी कसं त्याला बोलू म्हणता कामा नये, मी कशाला भेटायला जाऊ म्हणता कामा नये, मला काय गरज आहे म्हणता कामा नये. तुझ्या गरजेसाठी करतोस त्याला तो व्यापार, व्यवसाय, नोकरी म्हणतात स्वतःची. आणि दुसऱ्याच्या गरजेसाठी जे केलं जातं त्याला सेवा म्हणतात. म्हणून ही माझी गरज नसली तरी समाजाची सेवा गरज आहे, म्हणून त्यांना भेटायला जाणं, लोकांना एकत्र करणं ही गरजेची गोष्ट असते. आता माझ्या अनुभवातून सांगतो की मी गावात जेव्हा जातो तेव्हा अनाउन्सिंग करतो सगळ्यांना, या कार्यक्रमाला, ज्ञानदीपाची दीपावली या कार्यक्रमाला उपस्थित राहा. त्याचबरोबर सर्व समाजातल्या व्यक्तींना जाऊन भेटतो, या कार्यक्रमाला आवश्यक आहे, या उपस्थित राहा म्हणून त्यांना बोलवतो. तर हा जाऊन त्याच्यात मला काही वाटत नाही. मी स्वतःच ना जाऊन सगळ्यांना स्वतःहून भेटून बोलवतो. त्याच्यात मला काही अहंकार वाटत नाही, मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. काही जणाला ते आवडेल न आवडेल हा भाग नाही. लोकांना काय आवडते, लोकांना काय पसंत पडते, हा विचार करून बिझनेस करायचा असतो. कारण लोकांना आवडलेल्या वस्तू विकणे, लोकांना आवडलेलं बोलून त्याच्यातून पैसा कमवणे हा एक बिझनेसचा भाग आहे, हा सेवेचा भाग नाही. लोकांना काय गरजेचं आहे आणि लोकांना त्याच्यातून काय फायदा होऊ शकतो या गोष्टीचा विचार करून तुम्हाला काम करावं लागेल. तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मग अभिव्यक्ती मुलांना मी हा प्रश्नाचं उत्तर देतो होतो की अभिव्यक्ती करणं, गाणं, एखादा मुलगा छान गाणं गायला शिकला, त्याच्यातून त्याच्यात जी कला असेल आणि त्याला प्रेरणा, प्रोत्साहन देता आलं आणि त्याच्यातून त्याला प्रेरणा मिळाली तर एक चांगला गायक घडू शकतो, एखादा चांगला वक्ता घडू शकतो.
एखादा नृत्याला जर आपण प्रेरणा प्रोत्साहन त्या कार्यक्रमातून मिळाली, एक नृत्य करणारा चांगला व्यक्ती घडू शकतो, कथा सांगणारा घडू शकतो, भाषण करणारा घडू शकतो, त्याला ती प्रेरणा मिळते. आणि केवळ तेवढ्या एका कार्यक्रमात सहभागी झाला आणि ते व्यक्त केला म्हणजेच तो वक्ता, गायक, कवी, साहित्यिक होऊ शकणार नाही. पण त्याला ते बीज रुजल्या जाते आणि हे बीज रुजल्यानंतर आपल्या त्या कार्यक्रमातून बीज रुजते फक्त. आता त्याचं संगोपन संवर्धन करणारी ही निरंतर यंत्रणा आपण उपलब्ध करू देऊ शकतो का? वर्षभर त्यांच्यासोबत आपण राहू शकतो का? तर राहता आलं तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु प्रत्येकानं हे शक्य होत नाही. पण बी रुजण्याचं, बी पेरण्याचं तेवढं काम आपण करू शकतो. आणि मग त्याच्या सहवासातील त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र, त्याचे गुरुजन त्या बीजाला प्रेरणा प्रोत्साहन देण्याचं काम ते करू शकतात, संवर्धित करण्याचं काम करू शकतात. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी याच्यातून घडत असतात. ज्ञानदीपाच्या दीपावलीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी अशी भाषणं करणारे पोरं तयार झाले, काही गाणं गाणारे पोरं तयार झाले, चांगलं त्यांना स्टेज करेज झालं. स्टेज करेज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि पोरांना स्टेज करेज यावं हा एक त्या कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश होता. हे मोजता येत नाही मित्रांनो, किती पत्रवाड्या लोकांनी, किती जणांनी जेवलं, ते पत्रवाड्या जितक्या संपतात त्यावरून आपण समजू शकतो. पण हे किती जणाला प्रेरणा मिळाली वगैरे अशा मोजता येत नाही. ह्या आंतरिक विकास कसा झाला आपल्याला ह्याचे मोजमाप करता येत नाही. कोणाला काय प्रेरणा मिळते हे मोजमाप करता येत नाही आणि ती प्रेरणा त्याला मिळाली की नाही हे पण बऱ्याचदा कळतं पण नाही. पण त्याच्यातून ते ह्या गोष्टी घडते. स्टेज करेज हा एक अतिशय महत्त्वाचा घटक त्याला मिळतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे ही एक गरज अनेक जण करतात. मी फक्त माझं एक उदाहरण यासाठी सांगितलं की बरेच जण विचारतात की हे सांगता पण तुम्ही काय करता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर यातलं दडलेलं आहे. म्हणून हे प्रश्नाचं उत्तर मी या निमित्ताने देत आहे. या निमित्तानं काही जण, अनेक व्यक्ती करतात, सन्मान देण्याचं काम करतात. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान देण्याचं काम ते करत असतात, त्याचे सत्कार करणे. तर या ज्ञानदीपाच्या दीपावलीच्या माध्यमातून अनेक जणांचे सन्मान आणि सत्कार केले जातात. काल मी आमच्या गावातले एक कन्या डॉक्टर झाली, प्राध्यापक गोविंद बैलके सरांची. तर त्यांचा आम्ही बोलून घेऊन सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर ती म्हणाली की माझ्या बापाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं शिक्षण घेतलं आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत करत आम्हाला त्यांनी घडवलं आणि त्यामुळं मी घडू शकले आणि माझा ह्या गावामध्ये आज माझा जो आपण सन्मान केलात ती माझा ह्या सार्वजनिक क्षेत्रातला आणि या गावातला माझा जो सन्मान आहे मला अतिशय बळ देणार आहे, अशा पद्धतीचं एक वक्तव्य या निमित्तानं तिने केलं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ना. तिचं जे वक्तव्य ते बापाच्या डोळ्यातून अश्रू आले होते ती बोलत असताना आणि अनेकांना सुद्धा ते अतिशय बरं वाटलं. आणि कृतज्ञता व्यक्त होणं ही मानवी जीवनामधली अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आणि ती मुलं जर आईवडिलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मुलं आणि मुली तयार झाल्या तर वृद्धाश्रम नावाची गोष्ट राहत नाही, असं मी त्यावेळी सुद्धा तिथेही बोललो आणि आपल्याला या निमित्तानं सांगतो. तर अशा एक उदाहरण त्यांचं दिलं. अशा अनेकांचा सन्मान आज गेल्या 25 वर्षापासून अनेकांचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न करतोय. आणि सन्मान करणारा, काही जण सन्मान करतात तर त्याच्यामधून माध्यमातून त्याच्याकडून पैसे घेण्याचे प्रकार करतात. कुणाकडनंही सन्मान करून त्यांचा करण्यासाठी मी कोणाकडनं 5 पैसे घेत नाही, ही गोष्ट आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. तर ते अनेक जणांचा सन्मान जे काम करू लागतात, योगदान देऊ लागतात, तिथं आम्हाला छोटे छोटे कामं करू लागायला त्या आलेल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करणं, त्यांच्या हातानं काही मान्यवरांचा सत्कार करणं. मी आता तुम्हाला एक पद्धत सांगतो, मी तुम्हाला सांगतो की हे माझ्या अनुभवातून सांगायला लागलो त्याच्यामुळं माझा विषय येतो आहे. मी काय करतो, एका व्यक्तीच्या सत्कारासाठी 5-7 लोकांना मी बोलवत असतो आणि त्यांच्यासोबत उभं राहून त्यांना फोटो घेत असतो. याचं कारण आहे त्यामागचं आहे ही परंपरा की जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. मला प्रेरणा लहानपणी
आमच्या गावातील वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर बरेच लोक चर्चा करायचे. एखादा कार्यक्रम म्हणजेच काय राजकीय एखाद्या व्यक्ती आले की सत्कार आला, तेवढे असं आताच्यासारखे एवढे मोठे हारण एवढे मोठा असा प्रकार नव्हताच. एक दोघं जण काहीतरी एक दोन हार आणायचे आणि ते टाकायचे. काही जण म्हणायचे त्यांनीच हारं टाकाले, त्यांनीच तेच पुढे राहतात, तेच पुढं करतात, तेच हारं टाकतात, असं काहीतरी ते बोलायचं. आणि आम्ही फक्त ऐकत बसावं का, अशाही पद्धतीनं ते बोललेलंच मी ऐकलं. मला असं वाटायचं की आपण पुढं एक कार्यक्रम घ्यावा, कोणता तरी घेत राहावा, आणि जे पब्लिकमध्ये काही लोक येतात त्यातल्या लोकांना आपण बोलून त्यांच्या हस्ते सन्मान करावा, असा त्यांचा प्रयत्न करावा, असं मला तेव्हा प्रेरणा मिळाली. आणि त्यातून मी हे अशा प्रयोग मी करत राहतो. म्हणजे सांगायचा हेतू काय आहे की सन्मान हे माणसाची एक गरज आहे आणि ती आत्मिक गरज आहे. सन्मानानं कोणाचं पोट भरत नाही असं काही जण म्हणतात. सन्मान हे पोट भरण्यासाठी नसतं, पोट भरण्यासाठी अन्न लागतं. मेंदूसाठी सन्मानाची गरज असते, मनासाठी सन्मानाची गरज राहते, मनाला मानसिक समाधान मिळण्यासाठी सन्मानाची गरज असते. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी तुम्हाला या निमित्तानं लोकांना सन्मान ही सुद्धा समाजाची गरज आहे. तुम्ही जर समाजातल्या सुज्ञ व्यक्तींनी समाजातल्या माणसांचा असा सन्मान नाही केला तरी या लोकांना काही काम करायला प्रेरणा मिळत नाही, प्रेरणा प्रोत्साहन मिळत नाही. म्हणून सन्मान झाला पाहिजे. आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून काही नव्या गोष्टी ऐकायला मिळतात, काही प्रेरणादायी गोष्टी ऐकायला मिळतात. मी आता 25 वर्षातला अनुभव सांगणार नाही, पण एकच काल आम्ही ज्यांनी नागदरवाडीच्या कार्यावर जो चित्रपट निघाला, त्या नागदरवाडीचा काय पालट घडवून आणण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला ते बाबूराव केंद्रे आणि त्यांची पत्नी, आणि त्या चित्रपटामध्ये काम केलेले माधुरी लोकरे, इतर काही मान्यवरांना आम्ही बोलवलेलं होतं. तर यावेळी तुम्हाला मी सांगतो की त्यांनी जे काही अनुभव सांगितले केंद्रे सरांनी, तर ते अनुभवाचा उपयोग करून एखादी नागदरवाडी जशी घडेल तसं दरेगावही घडू शकते किंवा अन्य लोकही घडू शकतात, ही प्रेरणा देणे हे त्यामागचा हेतू होता. पण ते प्रेरणा घेणं महत्त्वाचं आहे, कारण प्रेरणा देणं, ज्ञान देणं हा एक भाग झाला. घेणारा जो घेऊन त्याचे अंमलबजावणी जेव्हा सुरू होतो तेव्हा सामाजिक बदल व्हायला प्रारंभ होत असतो. तर अशा समस्या प्रश्न सोडवण्यासाठी अशा मदतीची, मार्गदर्शनाची मित्रहो गरज असते. त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या असतात. समाजासाठीचं काहीतरी एक देणं लागतो ही भावना ठेवून प्रत्येकाने आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं सामाजिक कार्य करायला पाहिजे. की हा ठीक आहे, हे मी तर सांगितलं. आता त्या अडथळे, अडचणी, समस्या, प्रश्न हे सामाजिक कार्य करत असताना, चालत असताना सुद्धा खाचखळगे असतात, चालत असताना सुद्धा ठेचा लागतात, प्रवास करत असताना खात बऱ्याचदा कधी थांबावं लागतं, कधी चढउतार असतात. तसं सामाजिक कार्यातही असतात ना. मग त्याचा बाऊ केलं म्हणजे आपण थांबतो. त्याचा बाऊ न करता ते अंधार पाहत न बसता उजेडाचा एक किरण पाहून त्या किरणाच्या माध्यमानं आपण पुढं जाऊ लागलो की अंधार काही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. तुमची नजर अंधारावर नसावी, तुमची नजर उजेडावर असावी. पायापुरता प्रकाश मिळाला तरी एक पाऊल पुढं जात आपल्याला वाटचाल करता येते. एक उदाहरण सांगून हा विषय मी संपवणार आहे. एका व्यक्तीने एका व्यक्तीला येऊन सांगितलं, बाबा मला माझ्या गावी जायचं आहे, 4-5 किलोमीटर आहे, पण 4-5 किलोमीटर बघायलो इथून तर सगळं अंधारच आहे, 5 किलोमीटरचा अंधार दूर होईल असे काहीतरी माझी व्यवस्था करा. त्याने म्हटलं काय हरकत नाही, एक छोटी बॅटरी होती त्याने दिली, ही बॅटरी घे, हे लाव दिली आणि असं तू पुढं चाल. त्याने म्हणलं हे बॅटरीचं उजेड 10 फूटच चालला आहे, मला तर खूप दूर जायचं आहे. त्यानं म्हणलं तू 10 फूट जा, पुन्हा अजून 10 फुटाच्या उजेडाची व्यवस्था होत राहते. उजेड सोबत घेत गेला की अंधार बाजूला सारत तुला पुढं जाता येते. मग तो चालायला लागला आणि पुढे गेला.
म्हणजे आयुष्यामध्ये छोटासा जरी उजेड तुमच्यासोबत असेल तरी भला मोठा अंधारही तुम्हाला मार्ग देत असतो. हा विचार आपण करून आयुष्यामध्ये वाटचाल करत राहा. वेदना हा विषय एक भाग असतोच ह्या सामाजिक कार्यामध्ये. वेदनेतूनच कार्याचे वेद तयार होत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवून आपण वाटचाल करावी एवढी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो.